कापू का? हो कापू का? एकदम छान मस्त मस्त. काय म्हणते आवाज येत नाही नीट. हॅलो अगं कोमे आवाज येत नाही तुझा. अगं आवरू राहिले आता शिक सकाळचा नाश्ता चाललाय. पाऊस बाहेर सकाळपासून मुळमुळ चालू आहे त्याचं काय. अगं येते मग आवरते ना. हा अजून साडी पिढी घालायची आवरायचंय. बाकीचं आवरले सगळं साडी पिढी घालून फक्त निघन मग नाही का. हा हा बरोबर चालतंय आवरते बाई ठेव. हा ठेव. कुठं जायचंय? ते आज ओपनिंग नाही का कोमलच्या हॉटेलची. मला नाही फोन केला तिने. फोन लावला नाही मला कुठं म्हणली फोन मध्ये की आत्याला घेऊन ये का काय. मला काय करायचंय. हा आता पहिली गोष्ट काय म्हणतात कुठली कुठं उठू उठू भेट बहिणीची सासू. तसं नाही आणि तुम्हाला सांगितलं नाही परवा फोन लावला होता ना. परवा फोन लावला होता तर काय म्हणली तवा म्हणली या बरं का आत्या. मग आज करायची सकाळी फोन लावायची गरज होती ना तिला. राड्यात येत आता पूजा फिजा घालावं लागेल त्यांना ते सगळ्या गोष्टी करावं लागतात त्याच्याच राड्यात. सकाळी ती वेगळी पूजा आता ओपनिंगचं वेगळं असं थोडी नाही. बरं बहिणीला हे फोन करायच्या टायमाला नाही काय ओपनिंगची गरज तवा नाही राहडा. आता परवा सगळ्यांना फोन लावून घेतले तर आता त्यांनी मला फोन लावलाय उगाच पटकेशी बाई फोटो पिटू काढू. बहिणी आता मम्मी पण तर येऊ राहिली ना त्याच्यामुळे मग सगळे भाऊ पिऊ आता सगळे येणार आहेत ना त्याच्यामुळे ती म्हणती बाई ये पटकेशी जरा बरं वाटतं सगळे भाऊ बहीण सोबत आलं वेगळं काही नाही तवा. पण तुझी बहीण ना तुझ्या आईवरच गेली. तुझ्या आईने जरा शिकवलं नाही तिला. तुझ्या आईला तर नाहीच पाठ पण तुझ्या आईने शिकवलं नाही तिला. आलं माझ्या आईवरती काय सुटून माझ्या आईने वळण नाही शिकवलं. काय म्हणली आत्या परवा फोन लावला होता चला तुम्ही पण आवरा ना पटकेशीन. मग तुम्ही आवरा नाहीत मला वाटलं तुमचं काय मूड नाही यायचा म्हणून तुम्ही निवांत येऊन राहिलात. मी म्हणून पटापटा काम फी मावरीले म्हणलं पटकेशीन निघता येईन. पाणी पाऊस एक तर सकाळ धरून मुळमुळ चालू आहे. हा टेकन लावलं आपलं आल्या तर आल्या आणि गेल्या नाही तर कोल्ल्या. तुम्ही तुमचे शब्द मनाने बनवता मग आणि तुमचं तुम्ही स्वतःनी काही पण बोलायचं आणि काही पण करायचंय तुम्हाला सवयीचे. तुला कुठं तुझ्या गणगोतात न्यायचं हे खरं कर. तुझ्या गणगोतात न्यायचं म्हणल्यावर तुला उलास येतो का ग मला घेऊन जायचं. अगं काय दुसऱ्याच्या सुना. अगं त्या अश्विनी बघितलं तर सासूला पहिली चला आत्या नटून खटून सासूला बसा गाडी. आवडतं का तुम्हाला हा माझं गणगोत. नाही टोचत आहे मला सुळ इथं त्यांना. सुनांचं गणगोत तसं आवडत असतं. किती साखरात गोळा तुपात गोळा काय म्हणतात ना ते कडूपणा जायचाच नाही. आलं माझ्यावर. मी कडू झाले तेच ना. आता तुला भांडायचंय का. मी नाही बाई येत. मी कशाला येऊ. काय पडलंय मला ते 2 घासासाठी येऊ काय मी हलकटवानी. आता असं झालं का आता घरच आहे ना आपलं. उलट तुम्ही हक्काने म्हणलं पाहिजे रेशमे बाई मला फोन लावला होता पोरीने तुझ्या बहिणीने फोन केला होता चल बाई. आणि माझ्या मम्मीने पण तुम्हाला फोन लावला का नाही. परवा दोघी तुमच्यासोबत बोलल्या मग हाय ना रोज रोज फोन लावते का यावर का रोज असतं का मानाचा मुजरा. एक काम करा जाऊ द्या मी कॅन्सल करते मलाच नाही जायचं विषय संपला मरू दे तिकडच. सारखा माग माग येऊ नका ना. काय चाललंय आता रेशमे कैसा लगा मेरा मजा. हे काय मजाच काय काय आत्या. अगं सकाळीच कोमीने मला फोन केलता तुझ्या आधी. आत्या तुम्ही आल्या पाहिजेत. तुम्ही जर नाही आल्या मी तुम्हाला बोलणार नाही म्हणली. मला वाटलं पण रेशमे काही म्हणलंय खडूस होणी बोलतीस तुम्हाला. नाही बोलत आवरा मग आता. पर कशी बोलले मी कशी बोलले लय अवघड आहे. कोणती साडी घालू मी. ती मागच्या वेळेस तुम्ही घातली होती लग्नात बघा ती काठ पदरची ती लय छान दिसते तुमच्यावर ती घाला. नजर लावू नको बरं का तुम्हाला. लय आता बाई तुमचं आवरा आता पटकीशीर. चला मी पण आवरीते उशीर झालाय लय. मम्मी आली असन. बघितलं का अजून लेकीचा तपास नाही यायचा. कवा ती रिबीन कापायची कवा येते नटनट खटनट चालतं कवर बी. सांगितलं तर माझं तोंड दिसतं. बघितलं का अजून याय नाही हिची बहीण. अहो तिच्या मागे लहान लेकरू आहे. तुम्हाला काय उठल्या साडेपिन किती निघल्या. अहो पण यायचं ना पाटकीनी पाऊस ती संगच येते काय कधी रिबीन कापायची. ते रिबीन कापायचं आम्ही थोड्या वेळा टायमाने कापू पण ते बाळ आहे तिच्या मागे. नटणं कसं आहे बघे मग माहित नाही का तुम्हाला.
आता नटायला सगळ्याला लागत तुम्ही काय कमी नटल्या का? असं म्हणल्यावर मग बोंबा मारते ना, बघितलं का हसा येतय. कसं बघा ना बघा हा कसं हसते. मग अजून पत्त्या नाही. येईन, येईन. आले वाटतं आल्या. बरं झालंय एकदाच्या आल्या ती. हो ते घ्यावर इकडे चला. असती बाई, कुठं जा ऐक चला. एवढा उशिरा असतो का दरज बारचीला? काय करत होते? मग हे दिस मला गिफ्ट घेतलंय, हे सगळं घेतलं. तुम्ही तर असेच आले पुढं, काहीतरी घ्यायला नको का त्यांना? का नुसतंच असं यायचं असतंय कार्यक्रमाला? मला दरवेळेस शिकवता आणि तुम्ही आता माग. हात हली तर काला कालवी. मग काला आता खायला. चला चल मम्मी बरी आहे का? दाढ दुखू राहिली, बरं वाटतंय? तोंड सुजलंय सगळं एकीकडून. उगाच ती काढून आणली बाई दाढ. मग आता त्या डॉक्टरला जो आणावा म्हणावा, ती दाडा काढलेली बसवा परत. नाही ना करतो मला घेऊन पण उगाच कशाला एवढा मरणावादीचा त्रास होतोय त्या दाढीचा. चल तुमची बी एखादी किडलेली असेल ना. एक नाही खाना खाना रुपया बांधा. वहिनी तर का नाही आल्या? वहिनीला आणायचं होतं ना. जुनं खाल्लंय अडकं तोडी देत ना. ए, चला झाली का तयारी सगळी? कोमल डुगी कुठे? हा का चल इकडे मवाली डुगू चल कुठे गेली? मवाली मवाली लय दिवस झाले मी तिला ए बघितलं देवाला आण ना. तिकडे कसं गेलं? झाली ना सगळी तयारी? हा बाई झाली सगळी तयारी, तुझीच वाट बघत होतो. किती वेळ झाला? जा ना ते नारळ आणि ते घेऊन ये, जा ना गुलाल आणि ते. आण लवकर. मग तुमचीच तयारी नाही बघितलं, हिची तयारी नाही ना, तू आम्हाला ओरड. बघितलं का? थांब ना थोडा वेळ. होय आता काही का नाही असं ना, हॉटेल लय भारी केलं आहे ना हो? हो लय सुंदर झालं, एकच नंबर. लाइटिंग बिटिंग किती भारी आहे ना. हो प्रसन्न वाटतंय. आता म्हणजे जेवढे पण वडगाव गुप्तामध्ये आहे सगळे आता इथं यांना एकदम भारी झालं. नगर मध्ये जायची गरज नाही ना, एकदम इथल्या इथं एकदम गावरान असं एकदम झणझणीत. नगरचेच येणार मग, कारण की एवढं छान ॲम्बियन्स, एवढं निसर्गरम्य वातावरण, भारी वाटतं. चुलीवर भाकरी चुलीवर भाकरी आणि पाट्यावर वाटून मसाला आहे म्हणतो. हे पकडा. ए डग चला चला चला. ओळखलं अगं बाई ग बाई ग. ए ननू ननू रेशमा सासू कशी करती रेशमा सासू तिला पाठ झालं आता. कसं कसं कशी करते अगं बाई? डुगले हुशार झाली आता तुमची. हा येणार तर जास्त फक्त. हो ते नारळ घेऊन ये दादा. कोमल काय काय आणायला गेलीये? तर वाढून वाट बघत होती, आता जाऊन बसली ती. किती वेळ म्हणते आली नाही आली. नाही का ते गिफ्ट असतं, गिफ्ट नंतर तुमची खोलू दाढ आपण. दुखती, लय तोंड उतरले तुमचं. काय करतात? दुखणं असल्यावर उतरणार असतो. हा ना, बोलता येत नाही. परत जा ना डॉक्टर कडे. तुम्ही असं करा तुम्हाला घेऊन जाऊ का? डॉक्टर सोबत बोलायला जाते सोबत. चला तरी. आता डॉक्टरचा आता दात त्यांनी काढी तुमचा द्या. काढलाय, मला नेऊन काय त्याचा काढू का मी दात? पण तुम्ही बोलताना नेमकं माझी येणीची दाढ काढली का काय? हात ठेवली. हा ते तर हा ना, काढल्यावर दुखत नाही आहे ना. हो दुखती का? 8-10 दिवस झाले आज. नाही ना, दुखली नाही पाहिजे. परत जा त्याच्याकडे, नाही तर मला घेऊन चला. काल रक्त निघत होतं तोंडातून. अरे 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 अगं उद्या दवाखान्यात जावाय पहिलं आणि हो ते ना. बघ आधी काय आजी हे फुली अगं बाई, चल कोमल. फुली, या. मस्त आहे ना. वाव. हा. डुगूला आणि पाऊस कधी पण येऊ शकतो. लय आले ग आबळ. जरा घ्या थोडा. आई थोडा नारळ. अगरबत्ती बाबू. अगरबत्ती खाली. दादाजी आम्ही लहान लेकरं त्या दिवशी फोटोशूटला गेलो होतो. अगं रेशमाच्या सासू इतक्या लांबून आल्या, थोडत्या ना त्यांच्या हाताने ओढे ना. नाही नाही धरा अहो, तुमच्या घ्या, हाताने. घ्या, नको घ्या. नको नको मोठ्या तुमच्या धाट्या हाताने. बहिणीवाणी घ्या चला. पण नंतर नाही भेटला तरी तुम्हाला त्रास होईल. आता पडतात की. घ्या 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 तसं नाही म्हणावा. हा, आपलं काळा धरा ताई, थोडा चला 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 फोडा. चांगलं आहे. तुमच्या हाताचे चांगलं हे लाभू. काय म्हणते दादा? यश लागू दे. बघा आता येऊ पाणी प्यायची घरी. मला वाटलं नारळाचं पाणी प्यायला. वा वा छान सुंदर एकदम पांढरा नारळ निघलाय बघा ना, एकदम मस्त आणि उभं फुटलंय. शुभ झालंय. छान. बरोबर ए, अरे माझ्या पुढं सगळे चला. यश. चला दाजी घ्या ना. ओ या ना पुढं. चला चला चला. हा. ए डुगू चल बेटा चल. डुगू हात लाव हात लाव. चला चला चला. ओके कापू का? हो कापू का? एकदम छान मस्त मस्त.
पण एवढं आहे आपलं हॉटेलची टेस्ट जी आहे ना तशी कुठंच नाही नगरमध्ये. म्हणजे आम्ही एवढ्या दिवसापासून वाट बघत होतो ना, जुनी हॉटेल आपली जशी बंद झाली ना. कस्टमर आज ओपनिंग पण सकाळी इथं आले म्हणजे आज एक जेवण म्हणलं, आज नाही उद्यापासून जेवण तयारी म्हणलं. 5 महिने झाले त्यांना खायलाच नाही आपली टेस्ट, रान नाही काहीच नाही कोणत्याच मोठ्या. आपल्यासारखी टेस्ट खरंच कुठं नाही. माझे मित्र पण 2-3 जे आहेत ना, म्हणजे असे 2-3 ग्रुप आहेत, ते मटणच मला खाते मेसेज सगळे. करू करू विचारतात कधी होणार चालू, कधी होणार चालू. तेच लय दिवसापासून वाट बघत होते. केलं बरोबर ताबडतोब रील सोडले आणि म्हणलं सगळ्यांना कळालं पाहिजे नाही का. नाही ते तर आहे, सध्या सोशल मीडियावरती रील पाहिजे. फोन पण चालू झाले, नवीन नंबर हे केलाय ना आपण ऍड केलाय ना, लगेच फोन चालू झाले सगळे. आता ओ ऐका ना, हे आताच फोटो वगैरे काढून घे. ए भैया इकडे रे, इकडे. हा तूच फोटो वगैरे काढ. चल या ना, या इकडून तुम्ही. या कोमल थांब, ते दाजी जवळ थांब, फोटो आणि ते काढून. या तुम्ही फाडू कोणी बनवता. ओ या ना आत्या. पटतेच बाई. हा तुम्ही या ना इकडून असे. आता हे टाका. हा खोला ना, हे आधी देऊ. हा तुम्हाला सगळ्यांना आता कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. फोटो काढा एक. अवे मम्मी आली कुठे थोडस मम्मी तर काय तिचं दुखत दुखतंय तर थोडस. मग फोटो स्माइल हसा सगळे. हो कुठे इकडे बघ. फोटो मध्ये बघ बेटा, तिकडे बघ, ते बघ ते बघ तिथे. डन कर ग. कॉंग्रॅच्युलेशन. आणि असंच अजून छान छान तुमच्या फ्रँचायसीज ओपन हो, है की नाही आता. ओ करताय का. आणि तुम्ही तुमच्यासाठी आम्ही एक स्पेशल गिफ्ट आणलंय आणि ते तुम्हाला खूप आवडणार आहे, खूप जास्त. ते बघा एकदम म्हणजे शान आपली काहीतरी तुम्हाला आवडणार आहे. लय जणांनी गेस केला असेल. त्यांचे चरण बघून सांगायला करते काय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओ इकडे या, 1 मिनिट. फोटो काढू ना सगळे. या अरे काय सांगत, हिला नुसतं फोटोच नाद. सगळा फोन तुझा ते भरून टाकलाय गच. मग स्टेटस नको लावायला का, सगळे स्टेटस बघत असते. सध्या स्टेटस वर सगळा दुनिया चालली. कोणाचं काय हाल चालू आहे, कोणा सॅड, हा. इमोशनल, हॅपीनेस सगळं स्टेटस वर दिसत असते. कोणाच्या घरात भांडण झालं तरी माणूस स्टेटस लावते. मला वाटतं ही जैनी 5वीला ते फोटो. चल फोटो घे. काय चाललंय तुमचं. अगं फोटो घेऊ ना, ये ना तू पण. ए वय आमची आता दिसा ना इकडे. व्यवस्थित हसा रे. चल ना हॉटेल दाखव दे, बस कर फोटो. चल हा चल, छान आलंय बघ ना. बरे म्हण वाव. भास्कर कवर. चला ना हॉटेल दाखव दे. चल ए कोमल मस्त झालंय पण लय भारी. हे आहे भारतीय बैठक. ए सगळ्यात छान हं. म्हणजे कारण की आहे ना बसून खायचं. हे वाटतं एकदम भारी माहितीये जुन्या का? पद्धतीचं. आणि खाली तर घोंगडे टाकणार आहेत बसायला. हा. म्हणजे त्याने काय होतं, पायाला मुंग्या येत नाही, ॲक्युप्रेशर चांगलं राहतं, म्हणून घोंगड्या द्यायच्या बसायला जेवताना, त्यामुळे असते ते. आणि पुढे चल ना, अजून ते लय भारी केले कपल साठी, तू दाखव दे. चल. हा हा. छान आहे. मस्त. आणि हे बघ, आणि इथे म्हणजे आपले सगळ्यांसाठीच नाही का, हा म्हणजे ज्यांना चेअर वरती वगैरे पाहिजे तर टेबल वगैरे लावून फॅमिली छान आहे. फॅमिली त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी इथे. हा, mix आणि मध्ये. इथे तरी कम से कम असतील 15-20 टेबल येतं. आणि अजून पाठीमागं दाखवते. चल तिकडं पण लई आहे. या सेक्शनला आम्ही नाव दिलंय भुलभुलैया सेक्शन. हा वाटतंय की नाही, सापडलं का तुला हे सेक्शन, दिसलं का. नाही म्हणजे छान आहे एकदम, प्रायव्हसी पण आहे आणि छान आहे. आणि पाठीमागं पण एकदम सोय झाली बाथरूमची, लेडीज साठी, हे gents मेन साठी. ती गोष्ट आहे, बरं झालं ते पण झालं नाही का छान. पाहिजे. सगळं झालंय आता एकदम व्यवस्थित. हात धुण्यासाठी बेसिन, हँड वॉश, सगळं एकदम टापटीप. मला सगळ्यात जास्त नाही बैठक, भारतीय बैठक एकदम आवडली. आता तुम्हाला कोणतं. तेच ना, मला माहिती आहे आपली दोघींची चॉईस तशी सेम आहे. आता ऐक ना, दाजींना सांग पटापटा वाढा, मी खाऊन नाही आलो. आता तर चकलं धरून खाल्लो नाही. काय म्हणती कोमल ती. मी फक्त नाश्ता केलेला आहे, आवरा पटापटा. म्हणते लय भूक लागली. ते शेंडी बायपासला ज्यावेळेस हॉटेल होतं त्यावेळेस आम्ही किती वेळेस खायला जायचो आहे ना. यांना तर लय आवडायचं लय तिकडचं म्हणजे. हॉटेलचं काय सांगते आता, जाऊ दे, कशाला आठवण. जाऊ दे ना, पण इकडं जे नवीन सेटअप चांगलं लागलं झालं ना, उलटं. तो उलटं हे एकदम चांगलं भारी झालं. मग
तेच आधीच ते करायला पाहिजे होतं. तिथं हॉटेलला टाकता इथंच आधी जर टाकलं असतं तर आतापर्यंत खूप पण काय नाही काय जागा पण आहे सगळ्या नाही इकडं स्वतःच आहे ना सगळं छान आहे, एवढं भारी ना. नगरची सगळी पब्लिक आपली इकडेच येत असते, कारण की एवढं भारी. MIDC आहे, वडगाव आहे, आधी म्हणजे भरपूर आहे. सगळी पब्लिक आता इकडेच आहे ना. आणि कॉलेज जवळच आहे ना. कोणतं कॉलेज आहे? डेंटल कॉलेज. डेंटल कॉलेज जवळच आहे. कॉलेज पिंपळगाव रोड आहे. हा, पिंपळगाव माळवी रोड जवळच आहे. हे मम्मी कुठे आहे? आता मोबाईल धरा, मग मम्मीकडे जाऊन आले. ते तुझी जेवायची तयारी कर पटकीशी, तुझ्या दादीला भूक लागली. चल हो तुम्ही बसा. आत्या घ्या ना प्लेट मध्ये. ये ना मासे आवडतात म्हणून आधी मासे मागवलेत. हॅलो फ्राय एकदम मस्त मस्त. ए बेटा काटा आहे त्याच्यात, इकडे चल. तुला म्हणलं ना इकडे मी चारतो तुला. जा जा बेटा काकाकडे जा, जा ना. चल ये. ती मला माऊ नाही म्हणत, ती मला मम्मीच म्हणते. अरे बापरे. म्हणून तर येऊन चिटकली एवढं. थांब थांब काटा आहे त्याच्यात. लहान लेकरांना खाऊ आल्याच म्हणलं लय अवघड. लिंबू टाकू का? दर दर दर. हा म्हणा. तिचा दात दुखतोय ना, लय लिंबू नको, ते झणके मारतील दाताला. बापरे आत्या पाहुणचार बारीकच आहे. म्हणजे या थाळ्या यांनी लॉन्च केलेल्या आहेत या, कळलं का? हे सेपरेट सेपरेट. ही मटन थाळी आहे स्पेशल, चिकन नाही मटन. तुम्हाला आवडतं ना मटन? मग मी फुसका माल नाही खात. मटन एकदम हाय पाय. ओ घ्या. कोमल ते मम्मी ते कुठे गेले? कोमल मम्मीला आवाज दे ना. तुम्ही जेवायला बसा, आम्ही एकटेच बसू का? इकडून मम्मी इथे. बाय मम्मी चल ना बाई बस ना. मला तिकडून बसू दे, मला इकडून नको. मम्मी शेजारी बसू द्या ना, रोज कुठं खायला भेटत तुझ्या शेजारी. लय दात दुखत आहे. थोडं थोडं खा, काय नाही होत. ए बस खाले. अगं जरा खायचं, तू खातच नाही ना म्हणून तुझं अशी वीक होती. खा चल, बस लवकर चल. मटण कसं खायचं? आत्या थोडस पलीकडे सरक, नाही तर इथं या यांच्या जवळ बस, नाही तर पलीकडे इकडून सरक. ये. अहो मम्मीला बसू द्या ना अलीकडून. काय होतं इथं बसू दे ना. नको नको मम्मी इकडून बस ग थोडं. तुम्ही सारखा तिकडं तुमच्या लेकासमोर. काय रोज रोज मम्मी सोबत बसायला ते भेटतंय. दोघं शेजारी बसते ना, इकडून बस कोमल तू. इकडं कुठं बसते दोघं? याला बसव इकडून. ए मम्मी घे ना. आत्या धरा तुम्हाला. अहो धरा की थोडं घ्या. ओ धरा प्लेट आणा ना इकडं. नाही घेतलं मी. मम्मी खाऊन घे थोडस, दात दात नको करू. उशीर झाला ना थोडा. अहो धरा घ्या ना, घ्या ना. घ्या खा. ए मम्मी घे. साडू चला येतो, जेवण भारी झालं का? तुम्ही आता करा, आता निवांत येऊ मदत करायला. मेवणीला भाकरी थापायला लाव. पुढच्या वेळेस आहे ना बाळाला घेऊन येतो. 2 दिवस तुमच्या जण. हा निवांत येतो मग सगळे परत अजून एकदा. हा 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 अगं पण रेशमा तुझ्या सासूला जेवण आवडलं का नाही ग? खूप लय छान. आवडले. लय तुमच्या हाताला चव आहे, चव. दोन भाकरी खाल्ल्या चुरून. काय म्हणते? काही नाही. आता काय सांगू, 2 भाकरी खाल्ल्यात म्हणती. चला चला. कोमल कुठे गेली? कोमल डुगीला झोपायला गेली. गेली डुगीला झोपायला. डुगी पण थोडासा त्रासच देते अजून. तुम्ही बनवता का नाही माझं घरी असं? एवढं हुशार बाळ आहे ना, पण तुम्हाला तुमच्यासारखं सांगते. नाही हो, लय चव. परत लय भारी. पाण्यावर वाटून त्याला येसूर तयार केलाय. हो. परत उद्या पण बनवणार आहे आता येसूर. आता पहिलाच दिवस आहे आज. हो हो हो. परत एकदा येऊ. या ना. खरंच मस्त आहे पण म्हणजे. आणि लोकांचा प्रतिसाद पहिल्याच दिवशी एवढा चांगला आहे नाही का, त्यानुसार समजतं की बघा ना गाड्यान घोडा किती लागलं, तेवढं छान प्रतिसाद. गाड्या लागत, लोक वाट बघूनच होते सगळे. कधी चालू होते परत. चालू होतं पहिला दिवस आहे, कोण बोलन का? नाईस नाईस. ए मम्मी तू पण निघ हळूहळू जा आता. काही दिवसांनी जागा नाही पुरायची गाड्या लावायला. उशीर झालाय बराच. रस्ता एक नंबर होता पण. ते तर आहे. रस्ता लय भारी होता बाई. तिला आवडलंय. माशाचा रसा लागत नाही. काही कसा येईन बाई पुसती कसा. चला आता मस्त असंच छान छान हॉटेल चालू आहे तुमचं. आणि परत आम्ही एकदा चक्रीला येऊ है ना आता. आता आमचं चालूच असते. आम्हाला तसं बाहेर जायला आवडतं. आता आपलं चालू झालं म्हणल्यावरती मग दुसरीकडे कुठं जायची गरज नाही, कारण की क्वालिटी मेन असती. बरं मम्मी चल काळजी घे बर का. मी फोन लावते तुला हा? व्यवस्थित जा. तू फोन कर मला पोहोचल्यावर. हा हा चालतंय. हा हा आता थोडस तोपर्यंत मोठं पण होईल.